नमस्कार. सक्का मित्र पक्का वैरी. मित्रानेच केली मित्राच्या दुकानात चोरी. जवळचा मित्रच निघाला चोर. चोरी झाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मैत्रीचा विश्वासघात करत दुकानातच हात साफ करणारा मित्र अखेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खानबारा येथील दुकानात चोरी करताना आरोपी अनिल रंजनलाल शर्मा हा स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यामध्ये दिसून आला असून त्यांच्या विरोधात BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी जितू सुरेश परदेशी राहणार खानबारा तालुका नवापूर यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार परदेशी यांच्या दुकानातून गेल्या सुमारे 1 वर्षापासून पैसे गायब होत असल्याने त्यांच्या लक्षात येत होते. दुकानात नुकसान कर्ज वाढत असल्याने पैसा जातोय कुठे असा प्रश्न पडला. या संशयातून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता मोठा धक्का बसला. स्वतःचा मित्र असलेला अनिल शर्मा दुकानात चोरी करत असल्याचे स्पष्टपणे फुटेजमध्ये दिसून आले. अंदाजे 70,000 रुपयाची चोरी झाल्याचे बोलले जात आहे. मित्रांनी हातसफाई केल्याने समजताच परदेशी यांना मोठा मानसिक धक्का बसला. या घटनेमुळे खानबारा गावात चौकात गल्लोगल्लीत जोरदार चर्चा सुरू असून सक्का मित्रच पक्का वैरी निघाल्याचे बोलले जात आहे. मित्रच निघाला चोर अशी वाच्यता होत असून खानबारा परिसरात नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास वरगुडे हे करीत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फोटो व व्हिडिओ ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. हे माझ्या दुकानावरचे CCTV फुटेज आम्ही आता बघितले. मी महावीर कृषी सेवा केंद्राच्या सरकारमान्य दुकानाचा चालक व मालक आहे, जितू सुरेश परदेशी. आमच्या दुकानात CCTV लावलेले आहे. इथं गल्ल्यावर सुद्धा इथं कॅमेरे वगैरे आहे. तर 1.5 वर्षापासून म्हणजे आमच्या बिझनेसमध्ये म्हणजे उलाढाल, माझ्या आईची तब्येतीचं टेन्शन, याच्यात माझं म्हणजे पूर्ण तंतोतंत हिशेब वगैरे काय केलं नाही. माझं फॅमिली प्रॉब्लेम, मिसेसची पण आमचं थोडं भांडण तंटे सुरू होते. पैसे चोरी होतात, पैसे सापडत नाही. मी मिसेसवर शंका घ्यायचो, भावावर शंका घ्यायचो. मी सांगायचो व्यापारी डबल पैसे घेतात. पण माझा मित्र हा जो पण आहे CCTV फुटेजमध्ये अनिल रंजनलाल शर्मा हा व्यक्ती इथं माझ्या गल्ला सांभाळायचे एकदम विश्वासू, माझ्यापेक्षा वयाने फार मोठा आहे, माझ्या मोठ्या भावासोबत शिकलेला आहे. हा व्यक्ती माझ्या गल्ल्यावर बसायचा, मदत करायचा 2-3 तास. मी कधी याच्यावर शंका घेतली नाही, कधी काय नाही. पण आत्ता जेव्हा म्हणजे डोक्यावरून गेलं की माझं घर मी विकलेलं आहे, माझे वडिलोपार्जित घर डॉक्टर किशोर पाटलांना 25 लाखमध्ये, ते पण 25 लाख संपले वर्षभरमध्ये. मोठ्या वहिनीचे दागिने मी घाण ठेवले 10.5 लाखमध्ये, आता त्यालाच पैसे देण्यासाठी. मग बिझनेसमध्ये पैसे मोठ्या भावाकडून कर्ज घेणं, दुकानवाल्यांचे पैसे, कंपन्यांचे पैसे माझ्यावर बाकी आहे. मग माझ्या मिसेसचं म्हणणं होतं की पैसे जातात कुठं. तर मग शेवटी मी नोकरांवर शंका घ्यायचो. पण एवढे लाखोमध्ये आकडा जात होता, कारण की रोजचे 5-7 हजार रुपये धरले तर महिन्याचे 2 लाख रुपये. आणि माझा व्यवहार व्यापाऱ्यांकडे खराब दिसला असल्यामुळे मला कोणी बिलिंगमध्ये जास्त माल द्यायचा नाही. विशिष्ट लोकच मला बिलिंगमध्ये माल द्यायचे. तर मग वरती आणून तो माल द्यायचा, त्याचा काही हिशोब येत नव्हता. तर ही व्यक्ती जेव्हा मी CCTV कॅमेऱ्यावर आम्ही नजर ठेवली आणि आम्ही CCTV फुटेज लिकेज म्हणजे आम्ही चेकिंग केले, फुटेज काढली, तर त्याच्यावर आम्हाला एकदम मानसिक धक्का बसण्यासारखं झालं की ज्या व्यक्तीला आम्ही दैव समान मानलं, एका ताटात जेवण करायला लावलं, त्या व्यक्तीने एका दिवसात 3 वेळेस चोरी केलेली माझ्या इकडं. आणि ते पण या प्रकारे गल्ला आहे माझ्या इकडं दिसतोय तुम्हाला, CCTV फुटेजमध्ये पण आहे. जसं की आता तुम्ही पैसे दिले मला 5,000, हे असे ठेवले, तर ही व्यक्ती माझ्या नजर चुकून असे पैसे असे खिशात टाकलेले आहे. तरी मी 8 दिवस पुन्हा व्हिडिओ पाहिले, तर त्या व्यक्तीचं सातत्यपूर्ण काम चालूच होतं. आणि मी शेवटी म्हणून तक्रार द्यायच्या मागे पुढे करत होतं की तो व्यक्ती भांडण लावणारा आहे, सामाजिक तेढ निर्माण करणारा आहे. सर्व लोक मला आता बोलायला लागले होते. मी तरी हिंमत नाही केली. आता माझे घरचे एकदम दडपणाखाली की ते लोक आणणार, मारतील, घरात घुसून मारायची त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे या व्यक्तीची. हा व्यक्ती प्रत्येकाला गैरसमज करतो. आमच्या व्यापारीमध्ये भांडण लावलं, मला गेल्या वर्षी मार खाऊ घातलं. मग कंप्लेंट करायची, तक्रार करायची, आणि याच व्यक्तीने आम्हाला म्हणजे त्या तक्रारीतून बाहेर काढायचं. म्हणजे एकीकडे हा विलन होता, पण हिरो बनून जायचा आमच्यासाठी. म्हणून आम्हाला कधीच लक्षात आलं नाही. शेवटी दैवी कृपेने शेवटी हे याचं जे पण आहे पितळ उघडं पडलं. आता बघू पुढे घरचे लोक, आमचे वरिष्ठ लोक जे बोलतील त्याप्रमाणे करू काहीतरी.